students, today we are going to start our second semester's second poetry, and that is No Men Are Foreign. Now, this poem is written by James Kirkup. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. आज आपल्या दुसऱ्या सेमिस्टरची जी दुसरी कविता आहे, नो मेन आर फॉरेन, ही कविता जी जेम्स किर्कअप यांनी लिहिलेली आहे, ती कविता आपण अभ्यासणार. तर या पहिल्या भागामध्ये आपण कवीबद्दल आणि कवितेबद्दलची थोडक्यात संक्षिप्त माहिती दिलेली आहे अगोदर, ती आपण अभ्यासू. नाउ लिसन केअरफुली. जेम्स फाल्कॉन किर्कअप 1980 to 2009. तर जेम्स फाल्कॉन किर्कअप यांचा जन्म 1918 मध्ये झालेला होता आणि मृत्यू 2009 मध्ये. वॉज अ prolific translator, writer of poetry and travelogue. आता prolific writer म्हणजे काय? अनेक पुस्तके लिहिणारा लेखक. तर ते एक प्रॉलिफिक रायटर होते, अनेक पुस्तके लिहिणारे लेखक होते, ट्रान्सलेटर होते, अनेक पुस्तकं त्यांनी एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट केलेले होते. पोएट्री त्यांनी लिहिली, ट्रॅव्हलॉग म्हणजे प्रवास वर्णन करणारे पुस्तके त्यांनी लिहिलेली होती. ही रोट सेव्हरल बुक्स. सेव्हरल म्हणजे काय? अनेक. He wrote several books that include 6 volumes. Volume म्हणजे काय? ग्रंथ. 6 volumes of autobiography. Autobiography म्हणजे काय? आत्मचरित्र. He wrote several books. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. That includes 6 volumes of autobiography. त्या अनेक पुस्तकांमध्ये त्यांची जी ऑटोबायोग्राफी आहे त्यांनी 6 ग्रंथ म्हणजे 6 वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी त्याचं विभाजन केलेलं होतं. नॉवेल्स अँड प्लेज. त्यांनी नॉवेल्स कादंबऱ्या लिहिल्या, प्ले नाटकं लिहिली. Many of the poems recalled. Recall म्हणजे काय? आठवणे. Recalled his childhood days in the north east. तर अनेक कवितांमध्ये त्यांचं जे बालपण नॉर्थ ईस्ट दिशेमध्ये, आता नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा आणि ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, या दोन दिशांच्या मधामध्ये जी दिशा आहे तिला म्हटलं जाते इंग्रजीमध्ये नॉर्थ ईस्ट आणि आपल्या मराठी भाषेमध्ये ईशान्य दिशा. तर या ईशान्य भागामध्ये त्यांचं लहानपण गेलेलं होतं आणि त्या लहानपणी त्यांनी जे काही क्रिया केलेल्या होत्या त्यांची आठवण त्यांनी कवितेच्या स्वरूपामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. ही ऑल्सो ट्रान्सलेटेड न्यूमरस. न्यूमरस म्हणजे काय? पुष्कळ किंवा खूप. He also translated numerous books
by French authors and a number by Japanese poets. तर त्यांनी अनेक पुस्तकांचं ट्रान्सलेशन केलेलं होतं. फ्रेंच जे ऑथर आहेत, लेखक आहेत, त्यांच्या पुस्तकांचं इंग्रजी भाषेत, जर्मनीचे जे पोएट आहेत त्यांच्या कवितांचं त्यांनी इंग्लिश भाषेमध्ये रूपांतर ट्रान्सलेशन केलेलं होतं. He was the first Gregory poetry follow in 1950 to 1952 at Leeds University. तर लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये 1950 ते 1952 या काळामध्ये ते पहिले ग्रेगरी पोएट म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सन्मान मिळवलेला होता. मेकिंग हिम द फर्स्ट रेसिडेंट युनिव्हर्सिटी पोएट इन द युनायटेड किंगडम. आता रेसिडेंट म्हणजेच काय, रहिवासी. तर युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंडमध्ये ते पहिले असे व्यक्ती होते की जे रेसिडेंट युनिव्हर्सिटी पोएट म्हणून त्यांना त्या ठिकाणी ओळख मिळालेली होती. He became a fellow of the Royal Society in Literature in 1962. तर 1962 मध्ये रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरचे ते फॉलोवर झालेले होते. कर्किप रिसीव्ड द अटलांटिक अवॉर्ड फॉर लिटरेचर फ्रॉम द रॉकफेलर फाउंडेशन. तर रॉकफेलर फाउंडेशन कडून जो अटलांटिक अवॉर्ड लिटरेचर करता दिला जातो तो त्यांना कर्किप यांना मिळालेला होता. वॉज इलेक्टेड अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर. तर रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरचे जे फेलो आहेत, जे त्याला पाळणार आहेत किंवा त्याचा त्या रॉयल सोसायटीमध्ये जे राहणारे गुंतलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये याचा समावेश करण्यात आलेला होता. ओन द जपान PEN क्लब प्राइज फॉर पोएट्री इन 1965. तर 1965 मध्ये जपानमधील जो PEN क्लब प्राइज अवॉर्ड आहे तो त्यांना मिळालेला होता. अँड वॉज अवॉर्डेड द स्कॉट मॉनक्रिफ प्राइज फॉर ट्रान्सलेशन इन 1992. तर 1992 मध्ये स्कॉट मॉनक्रिफ प्राइज हा जो अवॉर्ड आहे, हा अवॉर्ड त्यांना त्यांच्या ट्रान्सलेशन करता देण्यात आलेला होता. कर्किप डायड इन अँडोरा इन मे 2009. तर कर्किप यांचा मृत्यू मे 2009 या रोजी अँडोरा या ठिकाणी झालेला होता. आता नेक्स्ट पॅराग्राफ. द फॉलोइंग पोएम आर्ग्यूज. आता आर्ग्यू करणे म्हणजे काय, चर्चा करणे. That all human beings are the same. तर पुढची ही जी कविता आपण शिकणार आहोत, ती कविता काय सांगते की सर्व मनुष्य प्राणी या पृथ्वी तलावरील सर्व मनुष्य प्राणी सेम आहेत, सारखे आहेत. With the same simple needs and wishes. तर त्यांच्या गरजा सुद्धा सारख्या आहेत आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा सुद्धा सारख्या आहेत. And calls on us the end wars and strife. Strife म्हणजे काय, संघर्ष किंवा झगडा. तर आपले जे संघर्ष आहेत, झगडे आहेत, यांची समाप्ती करा, याचा एंड करा, असं ते आपल्याला सांगत आहे. द पोएम्स मेसेज ऑफ पीस. पीस म्हणजे काय, शांतता, शांती. तर कवितेचा आपल्याला काय संदेश आहे, तर शांतीचा संदेश आहे. ब्रदरहुड, म्हणजे बंधुभाव. अँड वननेस म्हणजे ऐक्य. इज एन इम्पॉर्टंट वन इन दीज ट्रबल्ड टाइम्स. तर आजच्या या अत्यंत ट्रबल, कठीण वेळेच्या वेळेला आपल्यामध्ये शांती, बंधुता आणि ऐक्य या तीन गोष्टी असणं आवश्यक आहे. So students, in this way, this first part of our second poem ends. So we are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.